रक्तपात हा नको मानवा, रक्तपात हा नको मानवा, मार्ग शांतीचा धरू, मार्ग शांतीचा धरू, माणुसकीने विश्व जागवू, माणुसकीने विश्व जागवू, मानवता अनुसरू, मानवता अनुसरू, रक्तपात हा नको मानवा. ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आता तुम्ही जे गाणं ऐकलं, माणुसकी धरू, प्रत्येकाने माणुसकी ठेवली पाहिजे. माणुसकीने जर काम केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. काय काय लोक अमानुष असतात, कोणाला त्रास देणं, मुद्दाम त्रास देणं, एखाद्याला जाणून बुजून एखाद्या गोष्टीत काय म्हणतात ना त्याला टार्गेट करणं किंवा त्रास देणं, अशा गोष्टी होतात. ह्या गोष्टी न करता माणुसकीने वागलं पाहिजे. पशु पक्षी प्राणी वनस्पती यांच्या बाबतीतही माणुसकी ठेवली पाहिजे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. कळलं का अद्वैत? हो. प्रत्येकाला मदत केली पाहिजे. जो कोणी आडला नडलाय त्याच्या ह्या गोष्टीचा किंवा त्याच्या आडलेपणाचा फायदा नाही घेतला पाहिजे. त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं पाहिजे. माणुसकी ठेवली पाहिजे. विशेषतः जे राजकारणी आहेत त्यांना तर माणुसकी नावाचा प्रकार नसतो. त्यांनी माणुसकी धरली पाहिजे, माणुसकीने कामं केली पाहिजेत. सगळीकडं माणुसकीचं दर्शन झालं पाहिजे आणि माणुसकी जर पाळली ठेवली तर सगळ्या विश्वामध्ये शांतता नांदेल. शेजार धर्म पाळला पाहिजे. याच्यात तोंड खोपसलं नाही पाहिजे. आपण आपल्या मार्गाने व्यवस्थित गेलं पाहिजे. शांतता पाळली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी टिकवली पाहिजे. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, असं कुणी एका कवीने लेखकाने म्हटलं आहे. खरंच आहे. जिथं जिथं माणुसकीची हानी होत असेल, जिथं जिथं माणुसकीचं कोणी नुकसान करत असेल त्याच्या विरुद्ध युद्ध केलं पाहिजे. त्याला त्या गोष्टीचा धडा शिकवला पाहिजे आणि प्रत्येकाचे हक्क त्यांना मिळवून दिले पाहिजेत. या गोष्टीचं जर तुम्ही ध्यान धरलं, लक्षात ठेवलं तर चांगली गोष्ट होईल. तुम्ही एखादी माणुसकीची गोष्ट केली असेल, एखादा माणुसकीचं काम केलं असेल तर आम्हाला व्हिडिओमध्ये लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एखादा माणुसकीचा अनुभव आमच्यासाठी लिहून पाठवा. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.